महत्त्वाचं म्हणजे की 29 महानगरपालिकेच्या आरक्षणाची सोडत आज जाहीर झालेली आहे। मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली याचे जे ते आरक्षण समोर आलेले आहेत, हे तुम्ही पाहिलेत का? त्याच्यावर तुमची प्रतिक्रिया काय? पहिली गोष्ट एक लक्षात घ्या, मुंबई महानगरपालिकेचं आरक्षण जे आहे हे मागच्या वेळेला ओपनमध्ये होतं आणि त्याला किशोरीताई पेडणेकर या महापौर होत्या। यावेळेला ओपनचं आरक्षण टाकलंच नाही पाहिजे होतं। यावेळेला ओबीसी किंवा एसटीचं आरक्षण टाकलं पाहिजे होतं। तुम्ही जो नियम दाखवताय आम्हाला की 3 ओबीसीचे पाहिजे होते म्हणून, तो जर नियम तुमचा दाखवत असेल तर तुम्ही एसटीचे पाहिजे म्हणून एसटीचे 3चा नियम तो तुम्ही दाखवताय, तो मुळात आरक्षण तुम्ही 2चं टाकलं। आता 2चं टाकल्यानंतर 3चा नियम लागूच होत नाही, पण तुम्ही 3चं आरक्षण टाकलं पाहिजे होतं। आणि मागच्या वेळेला जर ओपनचं होतं तर ह्या वेळेला चक्राकार पद्धतीने तुम्हाला ओबीसीचं आणि एसटीचं आरक्षण टाकलं पाहिजे होतं। आणि दुर्दैव ही जगलरी केलेली आहे तुमच्याकडं, एसटीचा उमेदवार नसल्यामुळे केलेली जगलरी आहे आणि ती जगलरी ही लोकांच्या लक्षात आणून देणं नियमाप्रमाणे हे आमचं कर्तव्य आहे। म्हणून लोकांची किती फसवणूक करणार, कारण तुमच्याकडे एसटीचा उमेदवार नाही। ठाकरे सेनेने घेतलेला अत्यंत योग्य असा तो आक्षेप आहे आणि त्याच्याबद्दल माझं त्याबद्दल त्या जे काही जगलरी केले त्याच्यावरती ऑब्जेक्शन आहे। या संदर्भात बातम्या सुद्धा करण्यात आल्या होत्या की जुन्या चक्राकार पद्धतीने जर आरक्षण मांडलं गेलं तर एसटीचा महापौर जो आहे तो मुंबईत बसेल आणि एसटीचं असं नाही, माझं म्हणणं ओबीसी किंवा एसटी, इकडे ओपनचं तुम्ही आरक्षण टाकलंच नाही पाहिजे होतं, कारण मागच्या वेळेला ओबीसी ओपनचं आरक्षण होतं। त्याच्यामुळे तुम्ही यावेळेला एसटी आणि ओबीसीचं आरक्षण टाकलं पाहिजे होतं। भारतीय जनता पार्टीकडे उमेदवारच नव्हते, ठाकरेंकडे 2 उमेदवार होते। ते काही जरी असेल तर ठाकरेंकडे 2 होते का? तुम्ही 2च टाकले होते, नियमाप्रमाणे 3 टाकले पाहिजे। तुम्ही नियमावरती बोट ठेवताय, मग त्याप्रमाणे तुम्ही 3 एसटीचे आरक्षण टाकले पाहिजेत। मुंबईत 2च जर टाकले होते तर 2 निवडून, आता ठाकरे सेनेच्या नशिबाने त्यांचे 2 निवडून आले। तर तुम्ही एसटीचं ऑब्जेक्शन आरक्षण टाकलं पाहिजे होतं, ओबीसी टाकलं पाहिजे होतं। ओपनचं रोटेशन चक्राकार पद्धतीने टाकण्याची आवश्यकताच नव्हती। नाही, येतं आता शेवटी ऑब्जेक्शन घ्यायलाच लागेल। ठाकरे सेनेचं ऑब्जेक्शन घेतलेलाच आहे आणि तो ऑब्जेक्शन काय चुकीचं असं माझं काय मला वाटत नाही। परंतु ही सगळी जी सोडत पद्धती होती ही सेट होती का? ही सगळी मी तेच म्हणतोय ना, ही जगलर पद्धतीचीच आहे ना। तुमच्याकडे एसटीचं ऑब्जेक्शन उमेदवार नाही म्हणून तुम्ही 3चा नियम दाखवता आणि तुम्ही परत ओपनचाच घेतलंय। सगळ्या निवडणुका आरक्षण सोडत सेट काय पुढे काय? नाही, आता पाहू ना। आत्ताच लॉटरी पडलेली आहे, आम्ही इथे आहोत, पक्षप्रमुख मुंबईत आहेत। आता मुंबईत येईल का पक्षप्रमुखांशी बोलू आणि त्याप्रमाणे पुढची काय दिशा करायची ठिकाणी देखील सोयीस्कररित्या आरक्षण सोडत झाले असं वाटतं का? फक्त मुंबई वगळता इतरही ठिकाणी त्यांच्या सोयीनुसार झाले असं वाटतं? बघा, आरक्षण पद्धत टाकताना सगळ्यात चिठ्ठ्या टाकण्याची आवश्यकता होती, ती टाकलेली नाही। तुमच्या सोयीनुसार जर तुम्ही ते करणार असाल तर योग्य नाही, पण आता तुम्ही नियम पाळतच नाही। नियम कुठले पाळता? निवडणुका झाले, निकाल लागले, सगळ्या गोष्टी संपल्याच्या नंतरही आरक्षण सोडलं। हा, त्याचे माझं तेच म्हणणं आहे ना। त्याच्यानंतरही तुम्ही जर जगलरी करणार असेल तर माहिती नाही देवावरती कोण विश्वास ठेवल। हा, आता ते तुम्ही समजा कुठल्या देवावरती काय विश्वास ठेवायचा। हा, म्हणूनच म्हटलं देवावर कोण विश्वास ठेवेल। आता देवावरचा पण विश्वास उडायला लागलाय। तुम्ही नियमावली दाखवता, त्या नियमाप्रमाणे वागत नाही ना। मग 3चं आरक्षण टाकलं पाहिजे होतं एसटीचं, तुम्ही टाकलेलंच नाही। 2 जर टाकलं ते आमची चूक नाही, तुम्ही तुमच्या युडी डिपार्टमेंटला विचारा। सर, केडीएमसी मध्ये तुम्ही सकाळी सांगितलं रे बाबा, आता घडी घडी किती त्या विषयावरती बोलतो। संजय राऊत असं म्हणतायत की विश्वासार्हता कुठेतरी कमी होते। मला असं वाटतं संजय राऊत साहेब आणि राज ठाकरे साहेबांची आत्ताच मिटिंग झालेली आहे। त्या मिटिंगमध्ये काय झालं त्याची मला कल्पना नाही, कारण मी गेल्यानंतर मला कळेल, पण तशा प्रकारचं